नमस्कार विद्यार्थी मित्रो, महा TET 2024 पेपर 1 या अनुषंगाने आपण परिसर अभ्यास या घटकाचे प्रश्न पाहणार आहोत. आपण जर परीक्षा देण्यास इच्छुक असाल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. एक दस्ता म्हणजे किती कागद? तर एका दस्त्यात किती कागद येतात असा हा पहिला प्रश्न. 12 कागद, 24 कागद, 144 यापैकी नाही असे आपले पर्याय आहेत. उत्तर आहे पर्याय 2, 24 कागद. तर लक्षात घ्या, 12 कागद म्हणजे 1 डझन, 24 कागद म्हणजेच एक दस्ता आणि 144 कागद म्हणजेच एक ग्रोस. तर अशा प्रकारे आपण कागदांना एककामध्ये मोजतो. पुढचा प्रश्न, सायकलचे पॅडल फिरवण्यासाठी कोणत्या बलाची गरज असते? स्नायुबल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल यापैकी नाही. तर स्नायुबल हे करेक्ट उत्तर होय. आपल्या स्नायूद्वारे आपण पॅडल फिरवत असतो म्हणून स्नायुबलाचा वापर होतो. यांत्रिक बल यंत्राद्वारे तयार केलेलं बल. त्यानंतर गुरुत्वीय बल हे पृथ्वीद्वारे जे आकर्षण केलं जातं, पृथ्वी आकर्षित करते, त्याला आपण गुरुत्वीय बल असं म्हणतो. फिरते टर्बाईन हे कोणत्या ऊर्जेचे उदाहरण आहे? स्थितीज ऊर्जा, गतीज ऊर्जा, रासायनिक ऊर्जा. तर विद्यार्थी मित्रो, फिरते टर्बाईन हे गतीज ऊर्जेचं उदाहरण आहे. तर डॅममध्ये किंवा तळ्यामध्ये साठलेलं जे पाणी आहे तर ते स्थितीज ऊर्जेचं उदाहरण आहे. जेव्हा पाणी डॅममधून सोडलं जातं त्यावेळेस ते गतीज ऊर्जेत रूपांतरित होतं. त्यानंतर रासायनिक ऊर्जा ही आपल्याला बॅटरीमध्ये साठवलेली पाहायला मिळते, जी की बॅटरी आपण नंतर वापरतो. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. आयन निर्मिती प्रक्रियेस काय म्हणतात? आयनीभवन. तर विद्यार्थी मित्रो, आयनीभवन ज्याला इंग्रजीमध्ये आपण आयोनायझेशन असं म्हणतो, म्हणजेच फॉर्मेशन ऑफ आयन. त्यानंतर आयनीकरण आणि आयन परावर्तन हे पर्याय आपल्याला पाहायला मिळतात. करेक्ट उत्तर आयनीभवन हे होय. त्यानंतर द्रव व वायू पदार्थात उष्णतेचे वहन कोणत्या पद्धतीने होते? 1 प्रारण, 2 संक्रमण, 3 अधिग्रहण, 4 यापैकी नाही. तर ऑप्शन 1 प्राहण हे आपलं करेक्ट उत्तर होय. तर प्रारण पद्धतीने उष्णतेचे वहन आपल्याला द्रव व वायू पदार्थात झालेले पाहायला मिळते. कारण आहे, द्रव व वायू पदार्थाचे जे कण असतात ते एकमेकापासून काय असतात? दूर अंतरावर असतात. तसेच आपल्याला माहीत आहे, स्थायू पदार्थाचे जे कण असतात ते काय असतात? एकदम चिटकून असतात किंवा खेटून असतात आणि त्यांचं एक विशिष्ट रचना सूत्र आपल्याला असलेलं पाहायला भेटतं, म्हणजेच ते एकमेकांना कण चिटकलेले असतात. पुढचा प्रश्न, पवन ऊर्जा हा ऊर्जेचा कोणता प्रकार आहे? 1 अनवकरणीय स्रोत, 2 नवकरणीय स्रोत, 3 1 किंवा 2, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, हा नवकरणीय स्रोत आहे, म्हणजे जो स्रोत कधीही संपत नाही, कंटिन्यू आपण त्याला वापरू शकतो. पवन ऊर्जा म्हणजेच वाइंड एनर्जी ती आपल्याला हवेपासून मिळत असते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जीवाश्म इंधन ऊर्जेच्या कोणत्या प्रकारचा स्रोत होय? तर नवीकरणीय, अनवीकरणीय. विद्यार्थी मित्रो, जीवाश्म इंधन जे आहे हा ऑप्शन 2 अनवकरणीय स्रोत असल्याला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जीवाश्म इंधन एकदा संपल्यानंतर ते आपल्याला परत तयार करता येत नाहीत. तर यामध्ये असणारे पेट्रोकेमिकल्स आपल्या परिचयाचे आहेत. पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे जीवाश्म इंधने आहेत. तर ते अनवकरणीय स्रोत आहेत. संपले की संपले. पुढचा प्रश्न, प्राणी व वनस्पती हे कोणत्या प्रकारचे ऊर्जा स्रोत आहेत? नवकरणीय, अनवकरणीय, 1 किंवा 2 आणि 3 यापैकी 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 जो आहे नवकरणीय, म्हणजेच प्राणी व वनस्पती याची वारंवार निर्मिती केली जाऊ शकते, त्यांचं पुनर्जनन केलं जाऊ शकतं. त्यामुळे ऑप्शन 1 नवकरणीय स्रोतामध्ये आपल्याला प्राणी, वनस्पती हे असलेले पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, दुधातील स्निग्धता मोजण्याचे यंत्र कोणते? 1 लॅक्टोमीटर, 2 बॅरोमीटर, 3 ॲमीटर, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, लॅक्टोमीटर हे दुधातील स्निग्धता मोजण्याचे यंत्र होय, ज्याला आपण डिग्री लावणे असंही म्हणतो. तर लॅक्टोमीटर दुधातील स्निग्धता मोजत असते. तसेच लॅक्टोजन नावाचे हार्मोन आपल्याला माहीत आहे, ते दुधाशी निगडीत असलेलं हार्मोन प्रोटीन होय. त्यानंतर पुढचा प्रश्न,
तापमान मोजण्याचे यंत्र कोणते? याचे ऑप्शन्स आपण पाहूया. तापमान मोजण्याचे यंत्र कोणते? ऑप्शन 1 तापमापी, 2 बॅरोमीटर, 3 ॲमीटर आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, तापमापी ज्याला आपण काय म्हणत असतो तर थर्मोमीटर या यंत्राद्वारे आपण तापमान मोजत असतो. त्यानंतर बॅरोमीटर व ॲमीटर हे जे घटक आहेत हे आपल्या तापमान मापीशी निगडीत नसलेले होय. ज्या बॅरोमीटरने आपण वातावरणाचा दाब म्हणजेच ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मोजतो, त्यानंतर ॲमीटरने आपण करंट मोजत असतो. पुढचा प्रश्न, वातावरणीय दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? ऑडिओमीटर, बॅरोमीटर, ॲमीटर यापैकी नाही. तर बॅरोमीटर या यंत्राद्वारे आपण वातावरणाचा दाब मोजत असतो, ॲटमॉस्फिअरचा दाब मोजत असतो. पुढचा प्रश्न, कोणत्या यंत्राने समुद्राची खोली मोजता येते? 1 ऑडिओमीटरने, 2 फॅथोमीटरने, 3 ॲमीटरने आणि 4 यापैकी नाही. तर ऑप्शन 2 फॅथोमीटर करेक्ट उत्तर होय. समुद्राची खोली मोजण्याचे एकक कोणते? तर आपल्याला इथे युनिट विचारला आहे. ऑप्शन 1 फॅथम हे करेक्ट उत्तर होय. तर न्यूटनमध्ये आपण बल मोजत असतो. जूल हे ऊर्जेचं एकक आहे आणि केल्विन हे उष्णतेचं एकक आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर ध्वनीचे तीव्रता मोजण्याचे यंत्र कोणते? तर ध्वनीची जी तीव्रता आहे ती मोजण्याचे यंत्र कोणतं? ऑडिओमीटर, स्टेथोस्कोप, ॲमीटर यापैकी नाही. तर आपण जे ऑडिओ गाणे ऐकत असतो, ऑडिओ सॉंग्स, MP3 सॉंग्स आपण ज्याला म्हणतो, म्हणजे त्यावरून ऑडिओ, तर ऑडिओवरून ऑडिओमीटर ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, जी की आपल्याला काय करते? ध्वनीची तीव्रता मोजण्याचं काम आपलं ऑडिओमीटर करतं. पुढचा प्रश्न, गव्हाचे शास्त्रीय नाव काय आहे? 1 पायझम सटायवम, 2 ट्रिटिकम ॲस्टिवम, 3 स्वर्गम ॲक्टिवम आणि 4 यापैकी नाही. तर ऑप्शन 2 ट्रिटिकम ॲस्टिवम हे गव्हाचे जे आपले एक धान्य आहे त्या धान्याचे शास्त्रीय नाव होय. तर पायझम सटायवम म्हणजेच आपला वाटाणा होय. बटाट्याचे शास्त्रीय नाव काय आहे? पायझम सटायवम, सोलेनम ट्युबरोजम, मॅग्निफेरा इंडिका यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, सोलेनम ट्युबरोजम आपल्याला माहीत आहे बटाटं हे कंद आहे, मूळ आहे आणि ट्यूब तर ते जमिनीखाली येणारं ट्यूब, यावरून आपण लक्षात ठेवावं सोलेनम ट्युबरोजम हे बटाट्याचे शास्त्रीय नाव होय. तर मॅग्निफेरा इंडिका हे आंब्याचे शास्त्रीय नाव आहे, हेही आपण विसरू नये. कोणत्या जीवनसत्वाच्या अनियमितपणाने म्हणजेच जीवनसत्व आपल्या खाण्यामध्ये आहारामध्ये अनियमित असल्यामुळे केस गळती समस्या उद्भवते? ऑप्शन 1 ड जीवनसत्व, 2 क जीवनसत्व, 3 अ जीवनसत्व आणि 4 के जीवनसत्व. तर ऑप्शन 4 के जीवनसत्व याचं जर अनियमित प्रमाण आपल्या शरीरात असेल, खाण्यामध्ये असेल, तर आपल्याला केस गळतीसारखे समस्या उद्भवलेल्या पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मानवात जनुकांची, ज्याला आपण इंग्रजीमध्ये जीन्स असं म्हणतो, जनुकांची संख्या किती असते? ऑप्शन 1 97 अब्ज, 2 97 लाख, 3 97,000 आणि 4 यापैकी नाही. तर 97 अब्ज एवढे प्रचंड जनुके म्हणजेच जीन्स आपल्या शरीरात असतात आणि ते आपलं शरीर आयुष्यभर ऑपरेट करतात, चालवतात. ऑप्शन 1 97 अब्ज करेक्ट उत्तर होय. जगात सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? 1 हिरा, 2 प्लॅटिनम, 3 लोखंड, 4 सोने. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 हिरा करेक्ट उत्तर होय. जरी आपल्याला इथं पर्यायाला हायलाईट केलं असेल तरी आपण बाकीचे ऑप्शनही कन्क्ल्यूड करत आहोत, त्यांचंही डिस्क्रिप्शन करत आहोत. प्लॅटिनम हा जगातील सर्वात महाग धातू आहे. त्यानंतर सोने हा आपण दागिने बनवण्यासाठी वापरण्यात येणारा एक मौल्यवान व कामाचा किंवा जास्तीत जास्त उपयोगी असणारा धातू आहे. तसेच लोखंड हाही आपल्याला बहुउपयोगी असलेला धातू पाहायला मिळतो. तर हिरा हा जगातील सर्वात कठीण पदार्थ होय, ही बाब आपण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, जगात सर्वात कठीण धातू कोणता? आपण मागाशी जो प्रश्न पाहिला कठीण पदार्थ कोणता, जो की हिरा होता, तर आता कठीण धातू प्लॅटिनम हा होय. त्यामुळे प्लॅटिनम या धातूला सोन्यापेक्षाही जास्त किंमत आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर प्लॅटिनम करेक्ट उत्तर होय, जगातील सर्वात कठीण धातू. त्यानंतर सर्वोत्तम कोळसा कोणत्या प्रकारचा असतो? 1 बिटुमिनस, 2 पीठ, 3 अँथ्रासाइट, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 अँथ्रासाइट नावाचा जो कोळसा असतो तो आपल्याला सर्वोत्तम कोळसा असल्याला पाहायला मिळतो. तर कोळशामध्ये आपल्याला माहीत आहे कार्बनचं जे प्रमाण असतं
ते ज्या कोळशामध्ये सर्वात जास्त आहे तो उत्तम कोळसा आणि सर्वात कमी कार्बनचं प्रमाण असलेला पीठ नावाचा जो कोळशाचा प्रकार असतो तो आपल्याला कमी प्रतीचा कोळसा असलेला पाहायला मिळतो. तसेच विद्यार्थी मित्रो, आपल्या सिमेंटमध्ये जिप्सम नावाचा एक पदार्थ असतो, घटक असतो. तर जिप्सम जितकं जास्त असेल तितकी सिमेंटची किंमत आपल्याला जास्त असलेली पाहायला मिळते आणि जिप्समचं प्रमाण कमी झालं की सिमेंटची किंमतही कमी होते आणि किंमत कमी झाली म्हणजे सिमेंटची प्रतसुद्धा कमी होते. ही बाब आपण लक्षात ठेवावी. तर अँथ्रासाइट सर्वात जास्त कार्बन असलेला सर्वोत्तम कोळसा, पीठ सर्वात कमी कार्बनचं प्रमाण असलेला कमी प्रतीचा असलेला आपल्याला पीठ हा कोळसा पाहायला मिळतो. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा. वजनात सर्वात जड धातू कोणता आहे? तर उत्तर आपण पाहूया. ओस्मिसम, चांदी, लोखंड, सोने. विद्यार्थी मित्रो, ओस्मिसम करेक्ट उत्तर आहे. तर जड धातू याचा अर्थ असा आहे की आपण त्याचा छोटा जरी क्यूब घेतला आणि त्याच आकाराचा जर चांदीचा क्यूब घेतला, लोखंडाचा क्यूब घेतला आणि सोन्याचा क्यूब घेतला तर ह्यामध्ये आपल्याला ओस्मिसम जे आहे त्याचा छोटा क्यूबसुद्धा काय असेल इतर धातूपेक्षा जड आहे. म्हणजेच तो काय करतो, कमी जागेमध्ये जास्त घनता आपल्याला त्याची पाहायला मिळते, जडत्व पाहायला मिळतं. त्यामुळे ओस्मिसम हा जगातील सर्वात जड धातू होय. रक्ताभिसरणास म्हणजेच ब्लड सर्क्युलेशनला किती वेळ लागतो? 1 50 सेकंद, 2 60 सेकंद, 3 22 सेकंद, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 3 22 सेकंद करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कृत्रिम मानवी हृदय कोणते आहे? तर जराविक 7 हे कृत्रिम मानवी हृदय होय, जे की मानवनिर्मित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मानवी शरीरात रक्तशुद्धीकरण करणारा अवयव कोणता? म्हणजेच ब्लड फिल्ट्रेशन जे आहे ते कोणत्या ठिकाणी होतं? 1 वृक. विद्यार्थी मित्रो, वृक म्हणजेच किडनी. तर किडनी या ठिकाणी आपल्याला ब्लड फिल्ट्रेशन झालेलं पाहायला भेटतं. हृदय ज्याला आपण हार्ट म्हणतो, तर हार्टमध्ये आपल्याला माहीत आहे हृदय फक्त काय करत असतं तर रक्ताचं पंपिंग करतं, म्हणजेच सर्व अवयवांना रक्त पुरवण्याचं काम करतं. त्यामुळे आपण हृदयाला पंपिंग ऑर्गन ऑफ द ह्युमन बॉडी असंही म्हणतो. फुफ्फुस यामध्ये आपल्याला माहीत आहे ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळण्याचं काम केलं जातं आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड हा शरीरातून बाहेर टाकण्याचं काम केलं जातं. म्हणजेच वृक, किडनी हे शुद्धीकरण करण्याचा कारखाना आपण म्हणूया किंवा अवयव म्हणूया. पुढचा प्रश्न, आरएच फॅक्टर ज्याला आपण म्हणत असतो, आरएच घटकाचा शोध कोणी लावला? लँडस्टेनर, 2 विनर, 3 वेस आणि 4 लँडस्टेनर व विनर. तर ऑप्शन 4 लँडस्टेनर व विनर यांनी रक्तातील आरएच जो फॅक्टर आहे त्याचा शोध लावलेला आहे. तर लँडस्टेनरने रक्तगटाचा शोध लावला, ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. कोणत्या रक्तगटास सर्वदाता असे म्हटले जाते? ज्याला आपण युनिव्हर्सल डोनर असं म्हणतो. अ रक्तगट, ब रक्तगट, ओ रक्तगट आणि ब ज्याला आपण ए बी रक्तगट असं म्हणूया, ए बी ब्लड ग्रुप म्हणूया. तर ओ रक्तगट जो आहे तो कुणालाही रक्त देऊ शकतो, त्यामुळे आपण त्याला काय म्हणत असतो तर सर्वदाता म्हणजेच युनिव्हर्सल डोनर. कोणत्या रक्तगटास सर्वग्राही म्हटले जाते? म्हणजेच युनिव्हर्सल ॲक्सेप्टर. तर रक्तगट ए, रक्तगट बी, रक्तगट ओ, रक्तगट ए बी म्हणजेच अ ब. तर रक्तगट अ ब जो आहे जो की कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये असतो, ब्लड ग्रुप ए बी हा जो आहे आपण याला सर्वग्राही युनिव्हर्सल ॲक्सेप्टर असं म्हणत असतो. तर लक्षात घ्या, ओचं रक्त कोणालाही चालतं, परंतु ओला ज्यावेळेस रक्ताची गरज पडते त्याला फक्त ओचंच रक्त चालतं. युनिव्हर्सल डोनर जो आहे तो फक्त त्याच गटाचं रक्त घेतो, म्हणजे ओ रक्तगटच तो स्वीकारत असतो. ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. अन्नसाखळीत ऊर्जा संक्रमणाची दिशा कोणती असते? तर उत्पादकाकडून भक्षकाकडे, भक्षकाकडून उत्पादकाकडे, विघटकाकडून भक्षकाकडे आणि यापैकी नाही. विद्यार्थी मित्र, उत्पादक आपल्याला माहीत आहे वनस्पती ज्या आहेत त्या आपल्या सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, वनस्पती ज्या आहेत त्या आपल्या अन्नसाखळीमधील उत्पादकाचं काम करतात. तर प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय किंवा सर्वोच्च भक्षक जे आहेत ते आपल्याला भक्षकाचं काम करताना पाहायला मिळतात. म्हणजेच उत्पादकाकडून ऊर्जा ही काय होत असते, संक्रमित होत असते भक्षकाकडे. पुढचा प्रश्न, विघटकाचे अन्नसाखळीत काय काम असते? 1 जीवभूरासायन चक्र अबाधित ठेवणे, 2 अन्न तयार करणे, 3 तृतीय भक्षकास खाणे
आणि 4 उत्पादकांना विघटित करणे. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 जीवभूत रसायन चक्र जे आहे तर ते अबाधित ठेवणे म्हणजेच जिओकेमिकल सायकल चालवणे हे आपल्याला विघटकाचं, तर विघटक जो आहे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा आपल्या अन्न साखळीतील घटक होय. तसंच अन्न तयार करण्याचं काम जे आहे ते उत्पादकाचं असतं. तृतीय भक्षकास खाण्याचं काम आपल्याला माहीत आहे सर्वोच्च भक्षकाचं असल्याला आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर उत्पादकांना विघटित करणे किंवा कुठल्याही मृत प्राण्याला, मृत वनस्पतीला, सूक्ष्मजीवाला विघटित करण्याचं काम हे विघटकांचं असतं. हे या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावं. पुढचा प्रश्न, बर्फाळ प्रदेशात बर्फ झाडावर साचू नये म्हणून झाडांच्या आकारात कोणते अनुकूलन म्हणजेच ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला आढळते. 1 शंकवाकृती आकार असणे, 2 पसरट फांद्या असणे, 3 नाजूक खोड असणे आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र त्या पानांचा जो आकार असतो शंकवाकृती आपल्याला पाहायला मिळतो, शंकूसारखा असलेला पाहायला मिळतो, जेणेकरून काय होत असतं तर बर्फ साचलेला काय होतो निथळण्यास म्हणजेच खाली पडण्यास, खाली गळण्यास त्यांना मदत होते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. सर्वप्रथम पृथ्वीवर कोणता वनस्पती गट उदयास आला, म्हणजेच आपल्या भूतलावर सर्वात अगोदर कोणत्या प्रकारच्या वनस्पती आल्या, कोणत्या गटातल्या वनस्पती आल्या? 1 शेवाल, 2 कवक, 3 सपुष्प वनस्पती, 4 द्विदल वनस्पती. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 शेवाल प्रकारच्या वनस्पती सर्वप्रथम आपल्याला आपल्या भूतलावर, आपल्या पृथ्वीवर आलेले पाहायला मिळतात. काही ठिकाणी मग शेवाळासारखे घटक त्या वनस्पतीमध्ये नव्हते, काही अडचणी आल्या म्हणून कवकसारख्या घटक वनस्पती तयार झालेल्या आपल्याला पाहायला भेटल्या. त्यानंतर ॲडव्हान्स वनस्पती आपल्याला सपुष्प वनस्पती म्हणजे फुलं असणाऱ्या वनस्पती पाहायला भेटल्या. आणि त्यानंतर द्विदल घटक जे आहेत, द्विदल घटक म्हणजेच ज्या वनस्पतींचे बिया ज्या आहेत त्या 2 घटकामध्ये फुटू शकतात, ज्याला आपण पल्स म्हणूया, डाळी म्हणूया, डाळीसारख्या वनस्पती आपल्याला तयार झालेल्या पाहायला मिळाल्या. तर सगळ्यात पहिल्या कोण आलं? सर्वप्रथम पृथ्वीवर येणारी वनस्पती म्हणजेच शेवाल, त्याला आपण मराठीमध्ये शेवाळं असं म्हणतो. ही बाब आपण लक्षात ठेवा, दॅट इज अल्गी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, अनुकूल परिस्थितीत जीवाणू किती कालावधीत दुप्पट होऊ शकतात? म्हणजे कुठलेही जे जीवाणू आहेत, ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो इंग्रजीमध्ये, तर त्यांचा दुप्पट होण्याचा जो रेट आहे, दुप्पट होण्याचा जो दर आहे, तो आपल्याला कोणत्या अनुकूल परिस्थितीत किती फास्ट पाहायला मिळतो? तर 20 मिनिटामध्ये आपल्याला ते दुप्पट झालेले पाहायला मिळतात. एरवी त्यांचा दर काय होत असतो? कमी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच अनुकूलन परिस्थिती नसेल, ज्याला आपण प्रतिकूल परिस्थिती, ॲडवर्स कंडिशन असं म्हणत असतो, ॲडवर्स कंडिशनमध्ये हा कालावधी आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो. तर सर्वात कमी कालावधी आपल्याला ह्या अनुकूल परिस्थितीत पाहायला मिळतो 20 मिनिट. 20 मिनिटात जे बॅक्टेरिया आहेत ते आपल्याला दुप्पट पाहायला भेटतील अनुकूल परिस्थितीमध्ये. ही बाब आपण लक्षात ठेवावी. RNAचे पूर्ण रूप काय आहे? रायबोन्यूक्लिक ॲसिड, रेडिओन्यूक्लिक ॲसिड, डिऑक्सी न्यूक्लिक ॲसिड, त्यानंतर यापैकी नाही. ऑप्शन 1 रायबोन्यूक्लिक ॲसिड हे RNAचं पूर्ण रूप होय. कॉलरा रोगाचा रोगजंतू कोणता? व्हिब्रिओ कॉलरी, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, HIV, त्यानंतर यापैकी नाही. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 व्हिब्रिओ कॉलरी हा कॉलरा रोगाचा रोगजंतू होय. तसेच प्लाझ्मोडियम वायवॅक्स ह्या परजीवीमुळे आपल्याला मलेरिया झालेला पाहायला मिळतो. तर HIV या घटकामुळे, ह्या विषाणूमुळे आपल्याला एड्स नावाचा रोग झालेला पाहायला मिळतो. तर व्हिब्रिओ कॉलरी करेक्ट उत्तर होय. विषमज्वर रोगाचा रोगजंतू कोणता? 1 साल्मोनेला टायफी, 2 प्लाझ्मोडियम वायवॅक्स, 3 HIV, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 साल्मोनेला टायफी हा विषमज्वर, ज्याला आपण टायफॉईड असं म्हणत असतो, त्यामध्ये ज्वर म्हणजेच ताप हा विषम असतो, कमी होत असतो, जास्त होत असतो, त्यामुळे आपण त्याला विषमज्वर म्हणतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. NIVचे पूर्ण रूप काय आहे? 1 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, 2 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटेनरी, 3 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॅक्सिंग आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी हे आपल्याला NIVचे पूर्ण रूप असलेले पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, एलिझा चाचणीद्वारे कोणत्या रोगाचे निदान करता येते? 1 मलेरिया, 2 के टेस्ट, 3 एड्स, 4 अँटीजेन. ऑप्शन 3 एड्स करेक्ट उत्तर होय. पुढील प्रश्न, जेनरिक औषधांना काय म्हणतात? सामान्य औषधे, विशेष औषधे, अनुपयुक्त औषधे आणि 4 यापैकी नाही. ऑप्शन 1 सामान्य औषधे आपण जेनरिक औषधांना म्हणत असतो. पुढचा प्रश्न, धातूला ठोकून पत्रा तयार करण्याचा गुणधर्म
म्हणजे काय? ऑप्शन 1 वर्धनीयता, 2 तन्यता, 3 चकाकी, 4 यापैकी नाही. तर वर्धनीयता लक्षात ठेवा, वर्धनीय म्हणजे वाढवणे, तर त्याचा आकार आपण वाढवत असतो, ठोकून आकार वाढवणे याचा अर्थ वर्धनीयता. हा धातूचा पत्रा तयार करण्याचा गुण, ही आपण बाब लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, धातूला ओढून किंवा ज्याला आपण ताणून असं म्हणतो, धातूला ओढून त्यापासून तार तयार करण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात? तार तयार करण्याचा गुणधर्म, ऑप्शन 1 वर्धनीयता, 2 तन्यता, 3 चकाकी, 4 यापैकी नाही. तर ऑप्शन 2 तन्यता. तन्यतावरून लक्षात घ्यावे की ताणणे किंवा ओढणे त्यामुळे तार तयार होते. तर तन्यता करेक्ट उत्तर होय. धातूची इलेक्ट्रॉन देवाणघेवाणीची प्रवृत्ती काय असते? म्हणजे इलेक्ट्रॉन देवाणघेवाण प्रवृत्तीमध्ये धातू कोणती भूमिका बजावतात असा हा प्रश्न. 1 इलेक्ट्रॉन देण्याची भूमिका, 2 इलेक्ट्रॉन घेण्याची भूमिका, 3 कधीकधी इलेक्ट्रॉन घेणे तर कधीकधी देणे अशी दुहेरी भूमिका, आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 1 इलेक्ट्रॉन देणे हा आपल्याला जो गुण आहे धातूंचा पाहायला मिळतो, तो इलेक्ट्रॉन दिला की त्याच्यावरती धनप्रभार आपल्याला अणुवरती आलेला पाहायला मिळतो. इलेक्ट्रॉन घेण्याचा जे प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती कोणाची आहे? तर ती अधातूची आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. अधातूची पद्धती आपल्याला इलेक्ट्रॉन घेण्याची पाहायला मिळते. काही घटक असे आहेत, काही मूलद्रव्ये आपल्याला असे पाहायला भेटतात, ते कधीकधी इलेक्ट्रॉन घेतात तर कधीकधी इलेक्ट्रॉन देतात. ज्या मूलद्रव्यांना आपण काय म्हणत असतो? धातू साधित म्हणजेच मेटॅलॉइड्स. तर कार्बनसारखे घटक, सिलिकॉनसारखे घटक आपल्याला मेटॅलॉइड्स असलेले पाहायला मिळतात. यावरून याही बाबी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रॉन दिल्यावर मूलद्रव्यावर म्हणजेच एलिमेंटवर कोणता प्रभार म्हणजेच चार्ज वाढतो? 1 ऋणप्रभार, 2 धनप्रभार, 3 धन किंवा ऋणप्रभार, आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला धनप्रभार वाढलेला पाहायला मिळतो. म्हणजे जेव्हा कुठलाही मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देतो त्याचा धनप्रभार अधिक होतो, वाढतो. महत्त्वपूर्ण प्रश्न, पदार्थाच्या लहान कणास महर्षी कणाद यांनी काय म्हटले होते? 1 परमाणू, 2 अणू, 3 केंद्रकी, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 परमाणू करेक्ट उत्तर होय, जो की आपला आज अणू म्हणजेच ॲटम म्हणून ओळखला जातो. तर परमाणू हे महर्षी कणाद यांनी दिलेलं त्याला नाव होय. मूलद्रव्याच्या कक्षा कोणत्या इंग्रजी अक्षराने दर्शवतात? तर मूलद्रव्याच्या ज्या कक्षा आहेत त्या कोणत्या अक्षराने आपण दाखवत असतो असा हा प्रश्न. KLMN ही अक्षरे, WXYZ, त्यानंतर PQRS T आणि यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, KLMN हे 4 अक्षर आपण वापरत असतो, किंवा त्याला अजून एक दुसरी पद्धती आहे, ते अंकाद्वारे सुद्धा आपण दाखवत असतो. ते म्हणजेच कक्षा पहिली, कक्षा दुसरी, कक्षा तिसरी किंवा कक्षा 3 आणि कक्षा 4. म्हणजेच एकतर ते आपण संख्येद्वारे 1 2 3 4 किंवा अक्षराद्वारे KLMN शेल किंवा ज्याला आपण कक्षा म्हणतो, या पद्धती आपल्याला ते मूलद्रव्याच्या कक्षा दाखवता येतात, सांगता येतात. पुढचा प्रश्न, एकसारखे संघटन असणाऱ्या द्रव्याच्या भागास काय म्हणतात? 1 प्रवाहस्था, 2 समांगता, 3 भिन्नता म्हणजेच भिन्न अंगता, आणि त्यानंतर यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, प्रअवस्था आपण असं म्हणत असतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, ऑक्सिडीकरण व क्षपन एकत्र होणाऱ्या अभिक्रियेस काय म्हणतात? 1 रेडॉक्स अभिक्रिया, 2 ऑक्सिडीकरण अभिक्रिया, 3 क्षपन अभिक्रिया, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, ऑक्सिडेशनचं OX आणि रेडॉक्सचं RE, तर रेडॉक्स REDOX अशा प्रकारची जी रिॲक्शन आहे, रिडक्शन ऑक्सिडेशन असे दोन्ही शब्द आलेली रिॲक्शन जी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया, रेडॉक्स रिॲक्शन होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, औषधात चांदीचा वापर काय म्हणून केला जातो? म्हणजे चांदीचं तत्व कोणतं आहे असा हा प्रश्न. 1 अँटीबायोटिक, 2 उत्तेजक म्हणून, 3 उत्प्रेरक म्हणून, आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, हळद व चांदी ह्या दोघांचाही वापर आपल्याला सारखा असलेला पाहायला मिळतो, तो म्हणजेच अँटीबायोटिक. पुढचा प्रश्न, उत्प्रेरक म्हणून कोणत्या धातूंचा वापर केला जातो? प्लॅटिनम, पॅलेडियम, 1 व 2 आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 3 1 व 2 म्हणजे प्लॅटिनियम आणि पॅलेडियम हे दोन्ही धातू आपण काय करत असतो? उत्प्रेरक, ज्याला आपण कॅटॅलिस्ट असं म्हणतो, त्याचा वापर आपण करत असतो.
विद्यार्थी मित्रो, आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न, 100% शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? 1 24, 2 22, 3 18, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, 24 कॅरेटचं सोनं म्हणजेच 100% शुद्ध सोनं होय. जसे जसे कॅरेट कमी होत जातात, आताच आपण एका प्रश्नाअंतर्गत पाहिलं की जिप्समसारखा घटक सिमेंटची क्वालिटी ठरवतो. त्यानंतर कोळशाचा जो मुख्य घटक आहे, त्याचा जो आत्मा आहे तो म्हणजेच कार्बन. तर त्यासारखंच आपल्याला इथं सोन्याचं सुद्धा झालेलं पाहायला मिळतं. आपण जेव्हा म्हणतो सोनं 22 कॅरेटचं आहे, सोनं 20 कॅरेटचं आहे किंवा त्यापेक्षा खालचे कॅरेट्स, तर त्यामध्ये आपण अशुद्धी मिसळलेली असते. त्यामध्ये मग तांबे मोठ्या प्रमाणात आपण तांबे मिसळतो, इतरही घटक आपण त्यामध्ये मिसळत असतो आणि त्यामुळे सोनं काय, त्याची क्वालिटी ज्याला आपण काय म्हणू तर क्वांटिटीसुद्धा, तर सोन्याची क्वांटिटी कमी होते आणि त्याचं पर्सेंटेज आपल्याला घसरलेलं पाहायला मिळतं. म्हणजे 100% शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेट सोनं होय. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलला नसलं सबस्क्राईब केलं तर कृपया सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. परिसर अभ्यास हा घटक आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपला TET पेपर 1साठी. तर त्याचा आपण अशाचद्वारे प्रश्नावलीद्वारे काय करूया, अभ्यास करूया, जो की आपल्याला परीक्षेला उपयुक्त ठरेल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.